चला आज या ठिकाणी आम्ही केलेले जे वृक्षारोपण आहे ते वृक्षारोपणाचे पाहणी करतोय। आमची शाळा आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाहेगाव, केंद्र निधोना, तालुका फुलंब्री। या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केले। या ठिकाणी बाड ज्या होत्या त्या बाड आम्ही पाऊस पडल्यानंतर बाड लावलेल्या होत्या। त्या बाड निसर्गाच्या कृपेने त्या बाड आलेल्या आहेत। हे वडाचं झाड लावलेलं होतं। त्यानंतर हे पांढरं फूल आहे, हे पांढऱ्या फुलाचं झाड लावलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आम्ही ही जी काही दिसतात ती सर्व झेंडूची फुलं लावलेली आहेत। या ठिकाणी बाड आम्ही लावलेले आहेत। या ठिकाणी झेंडूंच्या फुलांचं रोप आम्ही लावलेलं होतं, ते आलेलं आहे। या ठिकाणी अनेक प्रकारची रोपं या ठिकाणी आम्ही लावली। या ठिकाणी आम्ही परसबाग केली होती। त्या परसबागेमध्ये आम्ही कोथिंबीर लावलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, मिरच्या टाकलेल्या आहे, भोपळा टाकलेला आहे, काकडी टाकले। ह्या ठिकाणी वृक्षारोपणामध्ये ह्या सर्व मिरच्या ज्या दिसतात ते सर्व मिरच्याची ही एक रोपवाटिकाच आहे पूर्ण आमची ही ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पूर्ण याला लागून। त्यानंतर या ठिकाणी लिंबाचं झाड, हे लिंबाचं झाडही आम्ही लावलेले। त्यानंतर अनेक प्रकारच्या बिया आहेत, भोपळा आहे, दोडका, वाल जे आहे ते सर्वच्या सर्व बाजूनी ह्या ठिकाणी आम्ही लावलेलं आहे। हे आपल्याला दिसत असेल। अजून 1-1.5-2 महिन्यामध्ये त्याला जी फळं आहेत ती येणार आहेत। माकड फार हे करतं, झाड हे मोठं होतं परंतु माकड येत आहे आणि हे माकडाचं झाडावर उड्या मारून ते काय करते ते त्याची दुर्दशा करते। जे रोप आहे वडाचं याच्यावरती सुद्धा माकडाने उड्या मारल्या होत्या, त्यामुळे हे असं शेंडा याचा तुटलेला आपल्याला दिसत असेल बघा। पूर्ण शाळेमध्ये आम्ही या ठिकाणी बाड ही लावलेली आहे। ही बाड आपल्याला दिसत असेल बघा, ही बाड आहे। आणि यामध्ये सर्वांमध्ये आम्ही जे आहे तर झेंडूचं बी टाकलेलं आहे। या ठिकाणी बाड दिसते, बाड जगलेली आहे आणि अनेक प्रकारच्या फुलाच्या काड्या आपल्याला दिसत असतील ते आहेत। पिंपळाचं झाड लावलं होतं, हे पिंपळाचं झाड आलेलं आहे, बाड आहे त्याला लागून। त्यानंतर ह्या ठिकाणी दिसत असलेलं आपलं सर्व बाड आहे ना। ह्या ठिकाणी चिंच जे आहे, चिंचचं झाड म्हणजे देशी रोपाचं जे काही आहे जे कायमचे टिकणारं ते ही बाड या ठिकाणी ही एक बाड आहे लावलेली। या ठिकाणी ही एक बाड आहे, या ठिकाणी आपल्याला दिसत असेल। एक प्रकारच्या फुलांच्या काड्या आहेत यांना थोडंफार जे आहे तर कोंब आलेले आहेत, ते कोंब आपण त्यानंतर ह्या ठिकाणी आम्ही जे आहे तर जांभळाचं रोप लावलं। ही एक बाड आहे, त्या ठिकाणची ती बाड आपल्याला दिसत असेल। ही बाड ह्या काड्या आहेत, काड्या थोड्या धरल्या आहेत काड्याने। ह्या ठिकाणी पुन्हा बाड आपल्याला दिसत असेल। ह्या काड्या आहे, यांना कोंब आलेले आहेत। या ठिकाणी ही बाड लावलेली आहे। या ठिकाणी पुन्हा ही एक बाडीचं रोप लावलेलं आहे, हे आपल्याला दिसतंय। त्या ठिकाणी पुन्हा इथे एक बाड लावलेली आहे, ही एक या ठिकाणी बाड लावलेली हे आपल्याला दिसत असेल। त्या ठिकाणी अनेक प्रकारचं बी लावलेलं आहे। इथे एक बाड, या ठिकाणी इथे एक बाड दिसते, अनेक प्रकारची बी आहेत, रोपं आहेत। त्यानंतर लिंबाचं झाड लावलेलं आहे, लिंबाचं झाड हे आलेलं आपल्याला दिसत असेल। त्यानंतर या ठिकाणी बाड आहे। पुन्हा याच ठिकाणी आम्ही शेवग्याचं रोप लावलेलं आहे। हा शेवगा आहे, हा शेवगा आपल्याला दिसत असेल। हा शेवगा थोडा तग धरतोय। त्यानंतर इथेही शेवग्याचंच रोप लावलेलं आहे। हा शेवगाच आहे, ही काडी धरलेली आहे शेवग्याने। ओके, ही शेवगा आहे।
त्यानंतर इथे एक शेवग्याचंच रोप लावलेलं आहे ते आपलं दिसत असेल. त्यानंतर ह्या ठिकाणी आवळा, हे आवळ्याचं रोप जे आहे, आवळ्याचं रोप आपल्याला दिसत असेल मित्रांनो. बघा छानसं आहे. बिया आहेत, यायला वेळ लागेल. या ठिकाणी बी लावलेली होती आम्ही, बी लावलेली आहेत. भोपळा, दोडका वगैरे ज्या येतील. सध्या आता पाऊस पाण्याचा मोसमच आहे, येऊन जाईल. काही दिवसात मी पुन्हा एक व्हिडिओ तयार करेल. बाड आहे, बाड लावलेली ती आलेली आहे. बाडच आहे, दबलेली मुलं पाय देतात या बाडावरती. इथे एक बाड दिसत असेल आपल्याला, लावलेली बाड आहे. या ठिकाणी बाडीचं रोप लावलेलं आहे, लावलेली आहे. हे पन्न्या उचलून घे, चालत जा रे, घालणं करत जा तू. बाड लावलेली या ठिकाणी आलेली, जगलेली आहे. पुन्हा यामध्ये बाड दिसते आपल्याला. पाऊस चांगला राहिला तर खूप येईल. पुन्हा या ठिकाणी इथे एक बाड दिसते आपल्याला बाड. पुन्हा ही एक बाड बघा आलेली, थोडी पिवळी पडलेली. एक बाड या ठिकाणी पिवळी पडलेली आहे. त्यानंतर ही एक बाड जी आहे ती सुद्धा या ठिकाणी छानशी उगलेली आपल्याला दिसते. अशा प्रकारे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, या ठिकाणी 35 बाड आणि वड, पिंपळ, चिंच, लिंब, आवळा, लिंबू अशा प्रकारचे, त्याप्रमाणे शेवग्याचे शेंगा चे रोपं आणि लिंबू, त्यानंतर झेंडूची फुलं, गुलाबाच्या फुलांच्या काड्या ह्या मी लावलेल्या आहेत. तर चला भेटूयात पुढच्या पुन्हा वाढलेल्या रोपाला बघण्यासाठी. धन्यवाद, थँक्यू.